चांगलं माणसाळलेलं आहे पण आम्हाला करायचं उद्या. मग ते आज काहीतरी त्यांचं काम आहे, सो ते म्हणले तो भेटाय आपण. तुम्हाला डोंबऱ्यात खेळ सॉरी मास्टर करणे नाही का 5 लाखापर्यंत मोफत उपचार देतं गव्हर्नमेंट. तर ते पण त्याला हातभार लागेल आणि वर थोडेफार म्हणजे 6-6.5 लाख रुपये तरी. तर रात्रीचा कांना बोर झाल्या पक्का उच्चार येतो. डोळ्याची पटक्यात संध्याच्या डोळ्या आतरी आली. नमस्कार मित्रांनो, स्वागत तुमच्या नवीन व्हिडिओमध्ये. आता आहे ना 11 वाजल्यात. जस्ट मी आत्ता चाललो आहे मोशीला साईनाथ हॉस्पिटलला. ते पोर आहेत नाही का, ते अनुजचे मित्र, आम्हाला ते जायचं आहे. आज काहीतरी त्याला शिफ्टिंग करायचं उद्या. मग ते आज काहीतरी त्यांचं काम आहे, सो ते म्हणले तो भेटाय आपण आज बघून जाऊ परत. मग लास्टचं सिद्धेश नेमकं दुसरीकडे गेला आज, त्याच्यामुळं तो येणार. मी एकटाच आज. उद्या जायचं दुसरीकडे आम्हाला जरा पुरंदरला. संतोष, मी, सिद्धेश बघू थोडं. One hour later. दवाखान्यात जाऊन आलो मी आता. काय बघताय ना, पोराला बघायचं होतं आणि ते शिफ्टिंग करणार आहे ना, स्टेटस काय ते महत्त्वाचं आहे आता. मग ते जरा त्यांना बोललो, बघू आता ते चर्चा. आपल्याला शिफ्टिंगचं पेमेंट वगैरे आम्ही जमा केल्यात ना सगळ्या बैलगाड्यावाल्यांनी, ते सुपूर्त करावं लागेल आणि दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्टिंग करायला. मग तिथून पुढे त्यांची ट्रीटमेंट वगैरे मग सगळं फॉलोअप दुसऱ्या हॉस्पिटल घेतील. मग आणि त्यावेळेस आपल्याला पण जरा सोशल मीडिया टाकता येईल व्यवस्थित. मग टाटा बरोबर नाही का, मग व्यवस्थित. सिद्धेश नेमका नाही तर मी एकटाच आहे नेमकं, मग आम्हाला व्यवस्थित बोलता आलं असतं. जरा आता जवळपास नाही 4 वाजल्यात. बराच वेळ मीच होतो नाही का, नंतर जसं मित्राकडे गेलो आहे का, त्याच्यामुळे शूट नाही करता आलं जास्त मला. थोडं वैयक्तिक काम होतं त्याच्याकडं, चाललो घरी मी. आता जवळपास आहे ना 6 वाजलेत. मी 5 वाजता आलो तो गोट्यात, तासभरात उरकून बिरकून रेडी केला. रात्री मी कोक आणलेला, इथंच ठेवलं होतं मी नेमका, इथंच राहिला. त्या पोराची ना शिफ्टिंग आहे ना उद्या होणार आहे. त्याचं बिल वगैरे सगळं क्लिअर केलं, सगळं पेड केलेलं आहे. वरून त्याला थोडंफार खर्च भेटलेलं आहे. DYला शिफ्टिंग केलेलं आहे. तिथं आहे ना आयुष्यमान कार्ड पण चालणार आहे आपलं, भारत सरकारने केलेलं आहे. सॉरी महाराष्ट्र सरकारने नाही का 5 लाखापर्यंत मोफत उपचार देतं गव्हर्नमेंट. तर ते पण त्याला हातभार लागेल आणि वर थोडेफार म्हणजे 6-6.5 लाख रुपये तरी 7 लाख रुपये अजून वापरा भेटतील त्याला माझ्या हिशोबाने. हे 2 प्लस आणि ते 5 असं मिळून म्हणतोय. भारी वाटलं राहू काम करून चांगलं. भेटलो ना त्यांना मी, त्याच्यासोबतच्या पोरांना पण भेटलो आम्ही, पण ते व्हिडिओ नाही काढला कारण त्याला थोडं दुसरं काम करायचं होतं नाही का, त्यामुळे तो व्हिडिओ काढता नाही आला. पण नेक्स्ट टाईम ज्यावेळेस भेटून त्यावेळेस तुम्हाला ना पडत्या मागची माणसं दाखवीन मी. असे बऱ्याच लोकांनी मदत केली त्या पोराला नाही का, काही तर कामाला नसताना असून मदत केली त्यांना पोरांना. त्या पोराला भारी वाटलं राव. अजून असं लय मोठं काम करता येईल नाही का, पण थोडं स्टेप बाय स्टेप आपण वर्क करू. आणि आपण पण त्याचं जरा सोशल मीडिया तर आहे ना अजून जरा कॉन्टेंट बेटर करू, अजून रील्स वगैरे नीट काढू, व्हिडिओज नीट काढू, जेणेकरून लोकांपर्यंत पोहोचन ह्यांच्या गोष्टी, अशा लोकांच्या, अशा पोरांच्या अडचणी. मग त्यावेळेस लोक जास्त हेल्प करतात. काय ज्यावेळेस क्वांटिटी वाढते त्यावेळेस आहे ना लय कमी पैसे लागतात ह्या पोरांना मदत करायला. म्हणजे 10,000 रुपयात पण काम होते. त्यावेळेस लय लोक जोडतील आपल्यासोबत. ठीक आहे, प्रयत्न करत राहणार आहे आपण. यांचं उरकलं सगळं, माका बिका टाकून दिली यांना कुठेच मी. थोड्या वेळा निघत जाणार, उरकणार आणि बाहेर फिरत जाणार परत. 2,000 years later. आता जवळपास 9 वाजल्यात. संतोष शेटने फोन केला होता आलाय म्हणून. तो कामावरून जरा लेट होतोय नाही का, रोड बरोबर नाही माडी शिटले आणि त्याला ट्रान्सपोर्टमध्ये आता लागल्यामुळं वेळ लागतो यायला. त्याला चाललो आहे आता मी. आम्हाला त्याच्या गावात मला ATM मधून पैसे काढायचे आहेत. थोडं पेमेंट करायचं त्याला कॅशमध्ये आणि दुसरं हे करायचं का त्याला
टी शर्ट आणतात पोराला ऐकला तो शेट बसा मध्ये काय पाणी गेलं काय येस प्रोसेस एकदम 50 नाही काय माहिती का मला 50 काढायचे डायरेक्ट 10-20 काढ लागतात एच.डी.एफ.सी आहे ना डायरेक्ट पर्सनल एच.डी.एफ.सी आम्ही पासवर्ड टाकतो बघ बरं हा ना वी आर अनएबल टू प्रोसेस दिस अकाउंट घेतला आम्ही सगळं तो टी शर्ट घेतला त्याला माझी गर्दी द्यात 15 ऑगस्ट हां 15 ऑगस्टची गर्दी सगळी बारीक पोरांची का नाही त्यांना बरोबर माहिती आहे काय 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 लागते काय नाही लागते त्यांना लईच काढलं बाहेर एक सेकंड राव हे पावसाळ्यात खरंच लय खड्डं होतं तिथं आपले दोन खड्डं व्हायला लागलं आता झाडं बिडं लावावं लागतील मला दिवशी आता कामात मासे पाऊस हा. पुढं त्या वासुली गावात आलो डायरेक्ट अख्खा रस्ताच कोराडा ठणठणीत तिकडे रोडचं काम चालू आहे लय ट्रॅफिक होत असं बेकार लय सांगतो रे बाबा तिकडे. चहा घ्यायला जाऊ गावात थोडं जरा जाऊ जेवाय जाऊ घरी. तुला सोडतो मग डायरेक्ट मी हा. तू टू व्हीलर नाही लावली होती नाही ते कार्यकर्ता यार मी नेमका आलोच हा पोरगी म्हटली काहीतरी खायला मग खाली दुकानात आलो होतो तेवढ्यात ते येऊन थांबलं मला झाला चाराव मागा शिवम पिऊन आलो तुझ्या आम्ही मिश्रा सुट्टी होती का आज आज वार कोणता गुरुवार आहे का हा नाही रे, तो बाजारात होता. म्हणलं सुट्टी बिट्टी काय मला सुट्टी असलेली फोन करतो निवांत कधी तर नाही का अख्खा दिवस नाही करणार फक्त रात्रीचा करणार बोर झाल्यावर पक्का उच्चार येतो बरोबर टायमिंगला फोन करतो फक्त नेडा आपण गाडी ट्रॅप केली गाडी कशी काढणार इथं मागं टू व्हीलर रे पैसे क्वालिटी लय भारी आहे बरं का एवढं लांबून नाही सर बळा इकडून यायला लागेल तुला इतने पैसे में इतना ही मिलता है मेरे को काय म्हणतात अरे इतने पैसे में इतना ही मिलता है बाय कुठं काय बघा 2 दिवस झालं तू ते थोडं मुंडे तो- मुंडे होय करतोय मेंटस खाल्ली काय मेंटोस ना खाल्ली समजून करायला लागलं का पण माझं नाही 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 ते तुम्ही जाहिरात होती नाही का जाऊ का तू जेवण चारशील मला नाही तर हो जाऊ द्या जाऊ पुढं थोडं जाऊ अहो पुढं जाऊ मला गाडीचं निघत चहा बी प्याला आम्ही सृष्टी शेट्टी आलोय नमस्कार ऑफलाईन लय बोलता स्वतः मॅडी ओळखलं तर असं नाही ओळखलं फॉलो जी नाही आजची कुची गहू नाही करणार नाही तो माझा मित्रच नसणार तो आमचा सार्थक चॉकलेट बॉय त्यांचा मेन मोरक्या आता आजारी सध्या टोळी मोरक्या मारणावर टोळी फक्त मारणावर टोळी मोरक्या लुडाकलेला आहे मोरक्या डायरेक्ट डेंगू मलेरिया सगळं होऊन झालेलं आहे आता काय त्या दाढबीट डायरेक्ट काढली डायरेक्ट बिया खाल्ल्या मोरक्यान थोड्याशा त्याच्यामुळे ते जरा इफेक्ट पडलाय त्याच्यावर समजून जाणाऱ्यांनी कमेंट मध्ये टाका काय म्हणलोय मी ती अरे सार्थक शेठ त्याला एखादी पोरगी बघा असली स्थळ कुठं तर फक्त व्हेजिटेरियन पाहिजे आता श्रावण चालू आहे म्हणून श्रावण चालू आहे फक्त श्रावण नंतर बोकाड पण चाललं खाल्लेला आता तुम्हाला डोंबाऱ्याच खेळ दाखवतो. चला, या इकडे. वा वरण घाललं नाही का ते गळ्यात घालतोय ते वाजतोय बघ तुला ऑर्डर आहे बरं का सर त्या जकाला बिला असेल तर मग मी आमच्या वाजवणार आहे घरी तुला की आणतो लगे दुरी लटकोची चालू आले हे जंबुरी. आम्हाला धावा करू नका. आईला आलं तो इंस्टाग्राम नाही का आहे ना काय? लय फेमस आहे इंस्टाग्रामवर सांग. मी तिथं टाकलं ना हा आम्हाला तुम्ही लगेच तो प्रमोशन करू आपण सांग लगेच प्रमोशन फक्त पोरींसाठी मी कुठल्या पुरीसाठी एनी इंटरेस्टेड स्कॉर्पिओ बरं आपल्याकडे हा बघा. अरे पण नक्की तुझी आहे का माझीच आहे ना कॉपी रायटिंग गाण्याचा तसमा नाही डोळ्याची पटक्यात संध्याच्या डोळ्या आदरी आली फॉलो करणाऱ्याला एक कमेंट मध्ये जी चांगली कमेंट करेन त्याला माझ्यातर्फे 101 रुपये गिफ्ट स्वतः फक्त QR टाका आपला तुला 2 मिनिटं झाली तू चावायला लागला आम्हाला
जास्त झालं आता. आयफोन पण आहे आणि कोणती पोरगी इंटरेस्टेड असेल तर सांगा तसं. बापरे सफरचंद. जाऊ का आता. बाईक एक खाली गोठे झालो आत्ता. जवळपास आहे ना 10 वाजलेत. संतोष शेटला सोडलं आणि घरी आलो गोठा हरडा खाली थोडा कडपा टाकू म्हणले आणला आणि जाऊन निघून. सकाळचं तो कडपाचा बी नाही ना खाल्ला तोच टाकणार आणला मी. बरोबर खात्यात मग जागत मागत रात्री जा काय एवढं दावणी ठेवते सकाळचा कडबाई. की मका संपली माय आता. मका आणायची उद्या. उठ लक्ष्मी. चांगलं माणूस आलेलं आहे पण आम्हाला. चला आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनल सबस्क्राईब नसेल केलं चॅनल सबस्क्राईब करा. भेटू उद्या आपण.